8वी पास बोगस डॉक्टर करत होते रुग्णांवर उपचार। 80,000 घेतली पदवी, 1-2 नव्हे 14 बनावट डॉक्टरांचा भांडाफोड। केवळ 8वी आणि 12वी पास करणाऱ्या युवकांनी रुग्णांचा जीवाशी खेळ चालवला होता। 60,000 ते 80,000 रुपयांमध्ये बनावट डॉक्टरांची पदवी घेऊन प्रॅक्टिस सुरू केली होती। पोलिसांना या टोळीची सुगावा लागला। त्यांनी छापा टाकून 14 बोगस डॉक्टरांना अटक केली। अटक करण्यात आलेल्या टोळीचा प्रमुख रमेश आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की बोर्ड ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथिक मेडिसिन BEHM यांच्या नावाने बोगस पदव्या देत होता। तपासणी करताना एकूण 1,500 पेक्षा जास्त बनावट पदव्या मिळाल्या। तसेच रजिस्ट्रेशन फॉर्म, डॉक्टरांचे रजिस्ट्रेशनचे रजिस्टर, मार्कशीट, BEMS ची डिग्री, ID कार्ड, कोरे सर्टिफिकेटच्या झेरॉक्स 15, रिन्युअल फॉर्म 8 मिळाले। पैसे भरल्यावर 15 दिवसात पदवी। पोलिसांनी सांगितले की या प्रकरणात बनावट पदव्या घेऊन अनेक जण आपले क्लिनिक चालवत होते। बनावट पदवी असलेले 3 जण हॅलोपॅथीचा प्रॅक्टिस करत असल्याचे पोलिसांनी सांगितले। या घटनेतील सूत्रधारांनी एक बोर्डाचे गटत केले होते। त्यासाठी 5 जणांची नियुक्ती बोर्डात केली होती। 70,000 रुपयांमध्ये हे लोक प्रशिक्षण देत होते। पैसे भरल्यानंतर 15 दिवसात पदवी दिली जात होती। दरवर्षी डॉक्टरांना नूतनीकरणासाठी 5,000 ते 15,000 रुपये द्यावे लागत होते। लोकांना माहिती मिळाल्यावर रॅकेटचा दुसरा उद्योग। बनावट डॉक्टरांची माहिती लोकांना मिळाली। त्यानंतर लोकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आणि पदवींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या प्रकरणाची माहिती रॅकेटला मिळाली। त्यानंतर त्यांनी आपली योजना बदलली। या रॅकेटने गुजरात आयुष विभागाने जारी केलेल्या पदव्या देण्यास सुरुवात केली। BEHM बोर्ड आणि गुजरातच्या आयुष विभागाने करार केला असल्याचा दावा केला। या प्रमाणपत्रामुळे हॅलोपॅथी, होमिओपॅथीचा सराव सुरू करू शकतात असा दावा करण्यात आला।